आमच्या बहिरी देवाचा आशीर्वाद आमच्या या ताईंवर आहे. म्हणूनच तर ही कारकीर्द घडली आणि या कारकिर्दीचे साक्षीदार आपण आहोत. त्या साईडला गेले आता हा इथं कशाला येस या ठिकाणी एक लेजंड खेळाडू निलेश राम म्हात्रे ॲज अ गुणलेखक आहे आकडे मोड करेल. कैलास सज्ज झाला या ठिकाणी जॉईंट होईल माझ्या समवेत आणि 3 कॅमेरासह पहिला बॉल शुभारंभाचा आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिला बॉल त्याला फेकून दिलाय. संधी आहे हो 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 पोचू शकत नाही तोपर्यंत आउटफील्ड सो फास्ट आणि चेंडू जातोय डिपिश गलीकडे तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. एका बाजूला सलामीचा बॅटर आहे करावे गावचा वंडर बॉय ज्याने अनेक स्पर्धा गाजवल्या. KPL स्पर्धा अक्षरशः त्याने आपल्या फलंदाजीच्या जोलावर गाजवली. तर दुसऱ्या बाजूला आहे लेदर बॉल आणि टेनिस बॉल क्रिकेटचं कॉम्बिनेशन असलेला कॅप्टन ऑफ करावे 11 मिस्टर हरदेव तांडेल. कोण आहे गोलंदाज कोण आहे? मिस्टर ऋतिक. करावे 11 सिवूड नगर अशा नावाने खेळतात आणि ऋतिक टॅलेंटेड आहे यंग आहे. बुमरा या नावाने प्रसिद्ध आहे 48 सेक्टरमध्ये. ओहो तशा प्रकारचे ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. ऑफ स्टिकच्या बाहेर डिलिव्हरी इन पिच केला मात्र गती जसा उल्लेख केला ना अमर भुईर यांनी तशा प्रकारचा चेंडू डिलिव्हर केलाय. ॲक्शन देखील त्याच प्रकारचे आहे. बुमरा जसा आला ना IPL मध्ये काही वर्षांपूर्वी त्याच्यानंतर अनेक गोलंदाजांनी बुमराची ॲक्शन फॉलो केली. त्याच्या अगोदर होता जहीर खान श्रीनाथ अनेक आपण पाहिले आशिष नेहरा अनेक इरफान पठाण मात्र बुमरा प्रसिद्धीच्या झोतामध्ये आहे. बुमराचं तोड कोणाकडे नाही आहे सध्याच्या या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. बघूया आशिष हो हो बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल अप्रतिम गोलंदाजी. ज्वेल ऑफ नवी मुंबईचा नवीन एंड आहे या मैदानावर आणि या आमदार चषकामध्ये आणि आपण पाहताय सातत्यपूर्ण आशिषी जर शरीरयष्टी पाहिली ना तर अतिशय चांगली उंची आहे आणि खांद्याचा वापर करतोय. ॲक्शन देखील त्याच प्रकारची आहे आणि का मला बुमरा हे नाव दिलंय या स्पर्धेमध्ये तो दाखवतोय आपल्या गोलंदाजीची कला आणि गुणवत्ता. सराव चांगला आहे आशिषचा. पुन्हा एकदा आता मात्र जयेशला थोडासा फुटवरचा वापर करावा लागेल. स्ट्राईक रोटेशन महत्वाचं आहे. ओहो सफल झाल्यानंतर चेंडू येतोय शॉट फाईन लेग रिजन मध्ये संधी आहे तोपर्यंत सेफ झोन मध्ये पोहोचलाय हरदेव तांडेल. अजून एक डॉट बॉल सूर एक गोलंदाजी पाहायला मिळतंय. मी म्हणेन जेवढे प्रेक्षक जोडले गेलेले आहेत ना प्रेक्षक वाहिनीच्या माध्यमातून त्यांची मात्र मनं जिंकलेली आहे. एखादा गोलंदाज जेव्हा चांगली गोलंदाजी करतो ना तेव्हा विश्लेषण करायला देखील एक आनंद येतो. 3 डॉट बॉल खेळतोय 1च धाव अजूनही स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा आशिष ज्वेलचा नवी मुंबईचा एंड. आता मात्र सफल झाल्यानंतर फरकटचा फटका कनेक्टिव्हिटी 100% जाईल. कव्हर पॉईंटची सीमारेषा भेदलाय. हा क्लास आहे जयेशचा. हलकासा फुटवरचा वापर केला बॅक गेल्यानंतर आपल्या हाय कॉर्डिनेशनने या बॉलला पाठवलंय कव्हर पॉईंटच्या वरनं आणि हा येतो चौकार. आत्मविश्वास देणारा हा चौकार असेल करावे 11च्या डकआउटमध्ये. शेवटचा चेंडू डिलिव्हर करायचा आशिषला मात्र सरासरीचा विचार केला तर अतिशय दर्जेदार गोलंदाजी. अजूनपर्यंत 5 चेंडू डिलिव्हर इन पिच केल्या ते खेळपट्टीवर आणि 6 धावा धावफलकावर आपण पाहताय. एक चौकार आलाय जयेशमध्ये आत्मविश्वास आलाय. 5 षटकांच्या लढतीमध्ये जर जयेश शेवटच्या ओव्हरपर्यंत खेळला ना तर एक चांगला आकडा या ठिकाणी अचीव करेल. बघूया फिनिशिंग टच देईल का. सुरुवात चांगली आहे शेवट गोड करेल का गोलंदाजीचा. ओहो बॉटम एज लागला आहे तोपर्यंत चेंडू शॉर्ट सिली मिड विकेटमध्ये 1च धाव. सूर्य क्षेत्ररक्षण संपलाय. पहिल्या P1च्या षटकाचा खेळ आणि एका युवा टॅलेंटेड या करावे 11 सिवूड नगरच्या या गोलंदाजाने केलाय प्रभावित. मी म्हणेन ॲज अ गोलंदाज म्हणून आणि फक्त 7 धावा पहिल्या षटकाचा संपलाय खेळ. या दरम्यान करावे गावाचा अजून एक टॅलेंटेड समालोचक प्रतीक तांडेल यांची शुभ उपस्थिती आपण पाहताय. त्यांची देखील वाणी आणि त्यांचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळेल. अतिरिक्त वेळ नको प्लीज. एवढं
11 सिवूड नगर 11 ही विनंती असेल. या दरम्यान मित्र बंधू रतनजी म्हात्रे यांचं शुभागमन होताना आपण पाहताय. एक्साइटमेंट आहे मी म्हणेन, कारण निलेश एक चांगला संघ, चांगला सामना पाहायला मिळेल. निलेशचं मी कौतुक करेन, कारण काल रात्रीचं क्रिकेट खेळल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही निशांत आणि तो दाखल झालात. खूप मोठी टीम आहे. हेच तर करावे गावाच्या क्रिकेटचं हे भवितव्य आहे मी म्हणेन. एखाद्या स्पर्धेमध्ये कशा प्रकारचं डेडिकेशन देणं, समर्पित योगदान कसं देणं, हे करावे गावानं दाखवलेले आहे. तब्बल 10 ते 12 सहकारी आमच्या समवेत असतात तब्बल 3 दिवसांकरता. राजकीय विचारधारा वेगवेगळी असते हेमंत भाऊ, पण सामाजिक विचारधारा एकत्र असते. करावे गावानं ताईंच्या प्रती ते प्रेम, आस्था, श्रद्धा. आणि ताई फक्त ताई नाही, ताई आहे आमची माई, ताई आहे आमची आई, ताई आहे आमची आत्या, ताई आहे आमची मामी, मावशी. सर्व नातं उलगडलेले आहेत ताईने या मागच्या 20 ते 25 वर्षामध्ये या करावे गावातील नागरिकांमध्ये. जाऊया, 7 धावा ऑन स्कोर कार्डवर आहे. आता काहीतरी वेगळं करावं लागेल. अटॅक हा फॉर्म असेल का जयेशचा? मात्र अजूनही 4 षटकं बाकी आहेत. एक सलामीचा बॅटर जर राहिला ना तर कुठल्याही क्षणी कुठल्याही गोलंदाजावर तो अटॅक करू शकतो. गोलंदाज आहे क्रिस फर्नांडिस. ओहो, अजून एक युवा. मी म्हटलं ना, हाय कॉर्डिनेशनचा वापर. स्लॉटच्या बॉलला पाठवलाय या प्लॉटच्या बाहेर. नव्या युगाच्या नव्या क्रिकेटचा तंत्रशुद्ध फटका जयेश तांडेल याच्या बॅटमधून आलाय. हा अतिशय देखणा षटकार. धावसंख्या 13 या आकड्यावर. आकडा बदलला दुहेरी अंकामध्ये मार्गक्रमण करताना. अजूनही फोटोग्राफर बघा ती क्षणचित्रे टिपत आहेत. हा देखील एक आनंद आहे. काही क्षणचित्रे हे आठवणींचे असतात, स्मरणातली असतात. आणि चाललाय लाईव्ह क्रिकेटचा खेळ. ओहो हो, सफल झालं. संधी संधी, ओहो, भेटलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. कला ताकद कलामकता दाखवलंय आणि या फटक्यामधून दिसतंय जयेशचा फॉर्म. बॅक केले स्वतःला, स्वतःशी बोलला, स्वतःच्या मनामध्ये चर्चा केली. मला या ठिकाणी खेळ दाखवायचा आहे करावे गावच्या क्रिकेटला. क्रिकेटचा खेळ, बहरदार खेळ. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणि त्याचा फेवरेट स्ट्रोक होता हा थोडासा हलकासा स्ट्रॉक्स स्विपच्या दिशेने मारलेला षटकार. त्याला कव्हरअप केलेली लाईन. आणि धावसंख्या 19 या आकड्यावर. आता मात्र या युवा गोलंदाजाला काहीतरी करावं लागेल, स्विंग दाखवावा लागेल. तिसरा फटका आलाय. फटका फसला. यावेळेला बघा बॅटचा फ्लो आपण पाहिला. थोडासा टप्पा पडल्यानंतर लाईव्ह स्क्रीनवर आपण पाहू शकाल हलकासा चेंडू उचलला आणि त्या बॅटच्या वरच्या फ्लोला लागला. त्याच्यानंतर आपण पाहताय पहिले विकेटचं पतन. या ठिकाणी पहिलं विकेट मिळवतोय हा यंग टॅलेंटेड गोलंदाज ज्याचं नाव आहे क्रिस फर्नांडिस. यस, पहिलं विकेट. जयेश बॅक टू द पॅव्हिलियन. 12 धावा आल्यानंतर हा फटका अटॅक करणं त्या वेळेची गरज होती का? हा प्रश्नचिन्ह नेहमीच विकेट पडल्यानंतर विचारला जातो इन टू द डगआउटमध्ये किंवा विश्लेषण करताना अनेक विश्लेषक विचारतात. गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज शरद. एक जबरदस्त अनुभवी गोलंदाज. बऱ्याच वर्षांपासून क्रिकेट खेळतोय. शरद दादाला आम्ही पाहतोय बऱ्याच वर्षापासून क्रिकेट खेळताना. 26 वर्ष झाले सलग असे आमचे निलेश म्हात्रे माहिती देतात. 26 वर्ष क्रिकेटचा अनुभव, दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. पुन्हा एकदा पहिला चेंडू जयेश तांडेलसाठी. आता मात्र चांगला चेंडू फेकलाय, चांगलं क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू चांगल्या रीतीने फेकलाय यावेळी गोलंदाज मिस्टर शरद यांनी. पुन्हा एकदा स्ट्राइक मध्ये जयेश तांडेल मिस्टर 360. हा चेंडू उडवलाय कव्हरच्या दिशेनं. चेंडू जातोय दन दन करत सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी. दणदणीत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू आला होता निर्धाव, तदनंतर मात्र हा आलाय चौकार. चांगली सुरुवात पाहायला मिळते आता मात्र करावे संघाकडनं. 56 धावांना प्रत्युत्तर देत असताना पहिल्या षटकामध्ये हा आलाय पहिला चौकार. पुन्हा एकदा
शरदकडे अनुभव आहे, व्हेरिएशन आहेत. कशा प्रकारे जयेश तांडेलला रोखेल. पुढचा चेंडू, हा चेंडू मिश्रण होतं या चेंडूमध्ये. लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू फेकला होता. जयेशला थोडंसं बांधून जखडून ठेवण्याचा प्रयत्न यावेळी केला गोलंदाज शरद यानं. धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण पाहतोय 5 या आकड्यावरती. 56 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक प्रगतीपथावर असताना करावे 11 करावे संघाची धावसंख्या 5. पुन्हा एकदा शरद आगामी चेंडू फेकेल. हा चेंडू पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळून काढलाय. चेंडू जातोय दणदण करत सीमा रेषा पार. हा येतोय दुसरा चौकार करावे 11 संघाच्या माध्यमातनं. 56 धावांचा पाठलाग करताना दुसरा चौकार यावेळी लगावला जातोय हरदेव तांडेलच्या बॅटमधनं. पहिला चेंडू फेस करत असताना टार्गेट असताना मात्र दुसऱ्या षटकामध्ये जवळजवळ आपल्या संघाला चांगल्या सुस्थितीमध्ये आणून ठेवलंय आदेश तांडेल यानं. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर संजय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना दिसतोय बेलापूर संघ. 12 चेंडूंमध्ये 16 धावसंख्येची गरज असताना पुन्हा एकदा पहिला चेंडू, हा चेंडू बीमर फेकलाय. चेंडू जातोय पाहता पाहता सीमा रेषा पलीकडं. चौकार. 1+4 अशा मिळतील 5 धावा. या 5 धावसंख्येनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 या आकड्यावरती. आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पुन्हा एकदा संजय. पहिला चेंडू खराब फेकलाय, त्यावरती आलाय चौकार. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. स्ट्राईक मध्ये जयेश तांडेल. पुन्हा एकदा मिस्टेक होतोय. आव्हांतर चेंडू आणि इथे मिळेल 1 धाव. संघाची धावसंख्या 46. पुन्हा एकदा फ्री हिट कंटिन्यू असेल. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. गॅप मध्ये चेंडू जातोय दणदण करत सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. 4 धावा. धाव संख्या 50. आता मात्र समीकरण असेल 11 चेंडू आणि विजयासाठी 6 धावेंची गरज. 11 चेंडू आणि 6 धावा. अकरा चेंडूंमध्ये 6 धावांची गरज असेल. कुठेतरी 56 धावांचं टार्गेट असं मोठं असं टार्गेट वाटत होतं, परंतु आदेश तांडेलने जबरदस्त फलंदाजी केली आणि सोपं करून ठेवलं ते आव्हान. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जयेश तांडेल याचा असफल ठरतोय यावेळी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर संजय यांचा आगामी चेंडू. पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिला जात आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सिंगल न रन कंप्लीट केली जाते. धाव संख्या 51. 60 धावा ह्या देखील या संध्याकाळच्या सत्रामध्ये करणं इतकं सोपं नाहीये. त्यासाठी संघर्ष पाहायला मिळेल, कडा मुकाबला पाहायला मिळेल. मॅच होते सुरुवात, दुसऱ्या डावाला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येत असताना सचिन. पहिली ओव्हर समोर जयेश तांडेल. पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड. अंपायर आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशाराने सुरुवात झाली आहे. 60 धावा करायचे आहेत. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 15 करायचे आहेत. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 2 मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत. याच इराद्याने मॅच मध्ये खेळावं लागेल. खोलपटापाचा चेंडू खोदून काढलाय थ्रू द कव्हर. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव तर कंप्लीट झाली आहे.
खूप चांगली फेकी पाहायला मिळते. बॅकअप देखील आहे. अंपायरचा कॉल येतोय नो बॉल. बघा पहिल्या डावामध्ये चुका केल्या होत्या करावे अ संघाने. नो बॉल, वाईट बॉल, मिसफील्ड या गोष्टी टाळाव्या लागतील. त्यामुळेच करावे ब संघाला एक एक चूक देखील मागत पडेल. हरदेव तांडेल क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, भरपूर वर्ष अगज गोलंदाज म्हणून तो गोलंदाजीसाठी करावे 11 करावे टीममध्ये पाहायला मिळाला. पण ॲज अ बॅटर म्हणून अनेक वेळा त्याने देखील आपला खेळ दाखवलाय. त्यामुळे हा खेळाडू देखील प्रभावित विकी पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. सचिन गोलंदाजी ट्रॅकवर. फटका चांगला आहे. स्क्वेअर कट केला जातोय. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. जयेश तांडेलच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग क्रॅकिंग चौकार. 4 धावा. आखू टप्प्याचा बॉल आहे. रूम दिला होता. नवी मुंबईमध्ये रूम कोण सोडेल? प्रत्येकाला रूम पाहिजे आणि बॅट्समन कसा सोडेल? बऱ्याच लोकांचा रोजगार चालतोय रूमवर आणि बॅट्समनला रूम दिला तर फ्रीचा रूम कोण सोडणार? चौकार आलाय. जयेश तांडेलच्या बॅटमधून 4 धावा मिळतील. 4 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 11. 11 लॉस ऑफ नन. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात. पहिल्या डावामध्ये 12 धावा झाल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. यावेळेस देखील समोरच्या दिशेने स्ट्रोक लागवला. क्षेत्ररक्षक आहे गॅपमध्ये. चेंडू होते फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. जयेश तांडेलच्या बॅटमधून येतोय आणखीन एक लगातारचा दुसरा क्रॅकिंग चौकार. जयेश तांडेल या मैदानाचा राजा आहे. या मैदानाचा अगदी दादागिरी पेश करतोय. मूर्ती छोटी आहे पण कीर्ती महान आहे. या खेळाडूने देखील आपल्या गावासाठी भरपूर चांगलं योगदान दिलंय. ज्या वेळेस मैदानामध्ये 360 मैदान असतो ना, त्या आता 20 जयेश तांडेलचा खेळ नेहमीच भरताना आम्ही पाहिला. या मॅच मध्ये देखील तेच करत असताना टीमची धावसंख्या 15. 15 धावा. कोलबटापाचा चेंडू. खूप चांगला बॉल. वाईट यॉर्कर हे अस्त्र वापरलं गेलंय. पाच बॉलचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 15. जी सरासरीची गरज आहे ती सरासरीची आत्ता कंप्लीट झाली आहे. पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळेच पॉवर प्लेमध्ये जितक्या जास्त धावा होतील तितकाच टीमसाठी फायदा होईल. शेवटचा बॉल या पॉवर प्लेचा. अखोटप्प्याचा बॉलला पुल केलाय. इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अखेरच्या बॉलवर येतोय चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावर. आता 18 बॉलचा खेळ बाकी आणि 18 बॉलमध्ये अजूनही करायचे 41 धावा. मॅच ऑन आहे. चेज इज ऑन. करावे असंघ देखील रंगात ढंगात आणि रिदम मध्ये आहे. 18 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता आहे. जयेश तांडेल चांगली बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून आपण जर पाहिले तर लगात चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला जयेश तांडेलने. सुपर बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स, दमदार सुरुवात. टिट फॉर टॅट जसं जसं उत्तर दिलंय करावे असंघाने मॅच मध्ये आपली दादागिरी पेश करत असताना. बॅकफुटला येऊन आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असताना अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल. स्ट्रोक खेळण्याचा अगदी पावित्रा का केला होता असा सवाल अगदी डगआउट मध्ये नक्कीच केला जाईल. बघा एखाद्या बॅट्समनच्या बॅटवर जेव्हा कनेक्ट चांगला बॉल होतो ना त्यावेळेस त्याचा कॉन्फिडन्स हाय लेवलचा असो. आता कॉन्फिडन्स हाय लेवलचा आहे जयेश तांडेलचा. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर मारा केला जातोय. खूप चांगला बॉल. डॉट बॉलची सांगता होते. प्रत्येक डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल. प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशरमध्ये आणेल. प्रत्येक डॉट बॉल विजयाच्या दिशेने घेऊन जाईल करावे ब संघाला. ही चुरस, ही लढत करावे वर्सेस करावे. एका गावातील 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढत असताना अस्तित्वाची लढाई आहे. परंपरेची आणि आपल्या खेळाचा प्रदर्शन दाखवणारी ही लढाई. मैदानाच्या आतमध्ये एक ट्रॉफी उंचवण्यासाठी दोन्ही टीम सज्ज झाली आहेत. अखोटप्प्याचा बॉल बॅटची एज. संधी होती. काय घडलंय? एकाच ट्रॅकवर 2 ट्रेन आल्यानंतर काय होतं तर होतो अपघात आणि तो अपघात झालाय धावचीच्या स्वरूपात. हरदेव तांडेला परतावा लागेल. कॉलिंग खराब होतं. दोन्ही खेळाडू एकाच एंडवर पोहोचले होते आणि अशा तऱ्हेने हरदेव तांडेला परतावा लागेल. पहिली विकेट, पहिला ब्रेक थ्रू मिळतोय संघाला. हरदेव तांडेल परतला. एक गडी बाद. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 27-27. 27 धावा धाव फलकावर लागलेत. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही. दोन्ही संघ
अगदी चुरशीचा सामना खेळण्यासाठी सज्ज झाल्यात. आपल्या गावाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, आपल्या संघाच्या अभिमानाचा प्रश्न आहे. तो करावे संघ असेल तरी देखील त्या संघाबरोबर आम्ही कडवा आव्हान देऊ याच इच्छाशक्तीने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. इक्वेशन बदललाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचतीये 27. अजूनही 14 बॉलचा खेळ बाकी आणि 14 बॉल मध्ये अजूनही करायचे 33 धावा. 14 बॉल 33 धावा. जोपर्यंत जयेश तांडेल मैदानाच्या आतमध्ये उभा आहे ना तोपर्यंत करावे असंघाचा या मॅचवर ताबा आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आदेश तांडेल. एटी अँड जेटी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आदेश तांडेल आणि जयेश तांडेल ही जोडी आहे ना, मागच्या मॅच मध्ये धुवाधार बॅटिंग केली होती आणि हा सामना जिंकून दिला होता आदेश तांडेलने. तो आदेश तांडेल मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला आहे. टायमिंग बे मिसाल फेकलाय. इट्स आउट ऑफ द ग्राउंड. सीमा रेषे पलीकडे. जिंकण्याचा इरादा आहे पक्का. प्रेक्षक झाले हक्का बक्का. जयेश तांडेलच्या बॅट मधून आलाय एक क्रॅकिंग छक्का. ऑन बॅटिंग जयेश तांडेल. वन मॅन आर्मी आहे. अनस्टॉपेबल खेळाडू आहे जो रिदम मध्ये असताना अगदी कुठल्याही प्रतिस्पर्धी संघाला कुठलाही चान्स येत नाही. तो जयेश तांडेल मैदानाच्या आतमध्ये आपली दमखम दाखवत असताना 13 बॉल 27 करायचे आहेत. मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमला संधी आहे. संधीचं सोनं कोण करेल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. एका डगआउट मध्ये जल्लोष आहे तर दुसऱ्या डगआउट मध्ये स्मशान शांतता आहे. एका डगआउट मध्ये आनंद आहे तर दुसऱ्या डगआउट मध्ये अगदी दुःखाचं सावट आहे. म्हणूनच क्रिकेट हे खेळ असंच आहे की जिकडे धूप आणि छाव, ऊन आणि सावली आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. जयेश तांडेलच्या बॅटमधून षटकार आलाय. अगदी स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना फेकी खराब आहे. खराब खराब क्रिकेट. बॅकअप मिळते. 2 धावा मिळतील. एका धावाला 2 मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. या चुका एक धाव महत्वाची आहे. षटक क्रमांक संपला गेलाय. दुसरं 2 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 35 या आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 25 धावा. 12 चेंडू 25 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. निखिल तांडेल जे काका आहेत मिथिलेश तांडेल यांचे, सोनिया यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 1000चा कॅश प्राइज असेल. मिथिलेशसाठी खोलवटापाचा चेंडू समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवलाय. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक अलंकार तांडेल फेकी चांगली पाहायला मिळते. वेल थ्रो, वेल फिल्डिंग. एक धाव मिळते. मॅच ऑन आहे. काय सामना पाहायला मिळते. हाय व्होल्टेज सामना. इक्वेशन बदललं. इक्वेशन येऊन ठेपलंय. 9 बॉल अजूनही मॅच आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 11 करायचे. जयेश तांडेल आणि आदेश तांडेल हे 2 खेळाडू घातक आहेत आणि दोन्ही खेळाडूंनी अगदी मॅचचा निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी प्रयत्न केलाय. 6 बॉल आणि 6 मध्ये 11 करायचे. पहिली 2 बॉल फार महत्वाचे असतील. अमोल बारदी गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना आखो टप्प्याचा बॉल आहे. खराब चेंडू पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. आता 6 मध्ये 10 करायचे आहेत. मॅच ऑन आहे. अगदी ड्रायव्हिंग सीटवर आपल्याला करावे असंघ पाहायला मिळते. करावे 11 करावे. सुपर 3 मध्ये कालच्या दिवसामध्ये जय गणेश कुशल 11 सारसोळी संघ पोहोचला. यावेळेस फेकलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषे पलीकडे जयेश तांडेलच्या बॅट मधून येतोय या मॅचला कलाटणी आणणारा षटकार. आता इक्वेशन बदललं. इक्वेशन येऊन ठेपले. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. बॅटला चुंबन घेत असताना काय परफॉर्मन्स पाहायला मिळाला जयेश तांडेलच्या माध्यमातून. आदेश तांडेलने फिनिशिंग टच दिला. संपूर्ण स्पर्धा अप्रतिम कामगिरी राहिली आहे. हरदेव तांडेल असेल, जयेश तांडेल असेल, आदेश तांडेल, इंटायर टीम, शिबू असेल, साई पाटील असेल, सगळ्याच गोलंदाजांनी प्रभावित केलं. विपुल भोईरने देखील प्रभावित केलं. रोनक तांडेलचं देखील षटक तितकंच महत्वाचं ठरलं. आता 4 धावांची आवश्यकता आहे. मॅचची एज पुन्हा एकदा संधी. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. इस बार किस्मत जयेश तांडेल के साथ है.
इक्वेशन बदललंय. आता 4 मध्ये 3 करायचे आहेत. 4 बॉल 3 धावांची आवश्यकता. एखादा डॉट बॉल आला ना तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. एखादी विकेट आली ना तर मॅच मध्ये वापसी होईल. आणि प्रेक्षकांना अशा क्रुशियल आणि ट्विस्ट झालेल्या मॅचेस पाहायला आवडतात. फटका चांगला आहे. आदेश तांडेल आता थांबणार नाही. फिनिश केली आहे आणि अशा तऱ्हेने करावे असंघ पोचलाय सुपर 3 मध्ये. वेल प्लेट करावे असंघ आणि हार्ड लक कैलासवासी कांता स्मृती करावे ब संघ. तुम्ही चांगला खेळ केला. थँक्यू व्हेरी मच. आमदार चषक सगळ्याच आयोजकांचं या स्पर्धेसाठी एक दिवस का होईना या स्पर्धेसाठी मला इन्व्हाइट केलं. जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी दशरथ पाटील असेल किंवा आमचे राकेशजी तांडेल असेल किंवा आमचे सगळेच समालोचक असतील, प्रतीक तांडेल असेल, अमर भोईर असेल, नितेश भोईर असेल, या सगळ्यांचाच आभार मानतोय. हरदेव तांडेल असेल, या सगळ्यांचाच आभार मानतो आणि या स्पर्धेतून मी रजा घेतोय. थँक्यू व्हेरी मच. करा वेगाव. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्लेयर ऑफ द मॅच. Player of the match goes to, no doubt about that, Mr. J.T. जयेश तांडेल ठरला या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. वेल प्लेड जयेश तांडेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते दिलं जाईल प्लेयर ऑफ द मॅचचा किताब. आणि अभिनंदन टीम. करावे असंघ उद्याच्या दिवशी मेगा 3 मध्ये तुमचा प्रवेश झालाय. चला जयेश तांडेल प्लीज या. मान्यवर थांबलेत. चला या स्पर्धेतून माझा प्रवास संपला आणि मी आपली रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आमदार चषक. धन्यवाद. या दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय राजू कोहली साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. राजू कोहली या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे लेजंड खेळाडू राजेश भोईर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर करावे गावचा वंडर बॉय जयेश तांडेल. आणि आज या आमदार चषकामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी मराठी भाषेला समृद्ध करणारं समालोचन सूत्रसंचालन आपण पाहताय. जयेश तांडेल या ठिकाणी टाळ्यांचा प्रतिसाद आला पाहिजे जयेश करता देखील. आणि राजेश भोईर लेजंड खेळाडू यांच्या शुभ हस्ते हो या ठिकाणी या आजच्या दिवसातील अंतिमच्या